घेतलेला आहे आणि खूप छान वाटलेलं आहे आम्हाला. सांगली जिल्ह्यामध्ये कवठे महांकाळ, मिरज आणि कडेपूर या भागात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. कवठे महांकाळ तालुक्यामध्ये कुची गावचे शेतकरी सुरेश फाफडे यांनी आपल्या 20 गुंठ्यांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड घेत वार्षिक 5 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे. या स्ट्रॉबेरीला राज्यभरातून मागणी असून इथल्या शेतकऱ्यांनी महाबळेश्वरला जाऊन स्ट्रॉबेरीच्या लागवडीचं तंत्रज्ञान आत्मसात करून ही शेती केली आहे. रसायन जेवढं होता होईल तेवढं कमी वापरून आपण ऑर्गॅनिक पद्धतीवर केलेले. त्याच्यात पहिल्या स्टार्टिंगला शेणखत आणि त्याच्यानंतर आपलं जे ऑर्गॅनिक खत आहेत, बेसल डोसमध्ये असू द्या किंवा तुमचं जीवामृत, ह्याच्यावर आपण हा प्लॉट केलेला आहे. आपली स्ट्रॉबेरी सांगली, कोल्हापूर, हैदराबाद इथं जाते आणि आपल्याला सांगली कृषी प्रदर्शनमध्ये कृषी विभागानं पण सहाय्य केलं. तिथं आपण स्टॉल लावलेला. या शेतकऱ्यांना मार्गदर्शन असं आम्ही केलं. एक मर रोगाचा प्रादुर्भावाविषयी त्यांना मार्गदर्शन केलं आणि तसंच महत्त्वाचं म्हणजे काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे, म्हणजे मार्केटला पोहोचवण्याची जी जबाबदारी होती, त्यामध्ये कृषी विभागानं महत्त्वाचा मोलाचा वाटा त्यात उचललेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना योग्य तो भाव बाजारपेठेतून मिळवून दिलेला आहे.